नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NDA एंट्रान्स एक्झाम प्रिपरेशन व्हिडिओ सिरीज अंतर्गत आजचा आपला टॉपिक आहे सिक्वेन्सेस अँड सिरीज। मित्रांनो, 10th स्टँडर्डला आपण ऑलरेडी अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन याबद्दलची माहिती घेतलेली आहे। या संपूर्ण प्रोग्रेशनच्या माहिती घेण्यापूर्वी आपल्याला सिक्वेन्सेस म्हणजे काय हे पाहून घ्यायचं आहे। तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर बोर्डवरती मी काही कलेक्शन लिहिलेलं आहे नंबरचं, तर यात आपण ऑब्झर्व करूयात। जी पहिली तुम्हाला कलेक्शन दिसत आहे नंबरांचं, त्यात काय बघा 3, 8, 11, 14, 19, 24, 31। त्यानंतर सेकंड दिसतंय 2, 5, 10, 17, 26, 37। नंतर आहे 5, 10, 15, 20, 25। अशा पद्धतीने मी 6 प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला जे काही नंबरचं कलेक्शन आहे ते लिहिलेलं दिसतंय। त्यात जर तुम्ही पहिल्यांचं ऑब्झर्वेशन केलं, फर्स्ट जे कलेक्शन दिसत आहेत 3, 8, 8, नंतर 11, 11, 14, काहीतरी डिफरन्स बघा किंवा डिव्हिजन बघा किंवा काहीतरी संबंध आहे का ते बघा। ते जर चेक केलं तर यात आपल्याला कुठलाही त्यांच्यामध्ये रिलेशन सापडत नाही किंवा मिळत नाही। परंतु तेच जर तुम्ही याच्यामध्ये ऑब्झर्वेशन केलं असेल व्यवस्थित तर पाहूयात 2 नंतर 5 नंतर 10 नंतर 17 नंतर 26, 37 हे नंबर जे आपल्याला मिळत आहेत ते 1 स्क्वेअर प्लस 1, हा 2 स्क्वेअर प्लस 1, 3 स्क्वेअर प्लस 1, 4 स्क्वेअर प्लस 1, 5 स्क्वेअर प्लस 1, 6 स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच या प्रकारचे हे नंबर्स मिळतात। आणि त्यात आपल्याला दिसतंय की आपण याच्या पुढचा नंबर जो आहे तो आपण फाइंड करू शकतो किंवा सांगू शकतो। आणि असं जर आपण सांगू शकत असू तर आपण अशा वेळेला या प्रकारच्या ज्या नंबरच्या कलेक्शनला आहे त्याला आपण म्हणणार आहोत सिक्वेन्स। म्हणजे कुठेतरी एक सहसंबंध त्यांच्यामध्ये दिसत असेल, काहीतरी रिलेशन असेल, सम डेफिनेट रूल त्यांच्यामध्ये अप्लाय झालेला असेल, काहीतरी रूल अप्लाय झालेला दिसतोय की 1 म्हणजे नॅचरल नंबरच्या स्क्वेअर मध्ये +1 केल्यावर तुम्हाला पुढचा नंबर जो आहे तो मिळतोय। इथे जसं 7 स्क्वेअर प्लस 1 केल्यावर तुम्हाला पुढचा नंबर मिळणार आहे 50। त्याच पद्धतीने याचं देखील ऑब्झर्वेशन करून बघूयात। 5, 10, 15, 20, 25 हे तर लगेच ऑब्झर्वेशनने कळणार की पुढचा नंबर 30 असेल। म्हणजे यांच्यातलं जे रिलेशन आहे ते काय दिसतंय, हा पुढचा नंबर मध्ये 5 ऍड केल्यानंतर मिळतोय किंवा 10 - 5 केला की तुम्हाला डिफरन्स जो आहे त्यांचा प्रत्येकाचा कॉमन दिसतोय। 10 - 5, 15 - 10, 20 - 15, 25 - 20, 30 - 25 या प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन दिसते, त्यांच्यातला दोघींच्या कॉन्झिक्युटिव्ह ज्या टर्म्स आहेत त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो प्रत्येक ठिकाणी जो आहे तो 5 दिसतोय। नेक्स्ट 4 बघा, यात काय दिसतंय पहा, यात 1, 4, 7, 10, 13, 16 यात पण क्लिअरली दिसतंय की दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म जे आहेत त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो या ठिकाणी 3 आहे। नेक्स्ट बघूयात 5th नंबरची जे कलेक्शन आहे सिक्वेन्स आहे ती 2, 4, 8, 16, 32 यात सुद्धा 2 2 4, 4 2 8, 8 2 16 म्हणजे याचा अर्थ जर तुम्ही प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय केलं की तुम्हाला पुढचा नंबर मिळतोय। म्हणजे या ठिकाणी 64 मिळू शकतो 32 × 2 केल्यावरती। म्हणजे याचा असा अर्थ होतोय इथे पुढचा जो नंबर आहे म्हणजे या ठिकाणी 4 / 2 करा किंवा 8 / 4 करा किंवा 16 / 8 करा, तुम्हाला प्रत्येक वेळेला एक कॉन्स्टंट नंबर मिळतोय। म्हणजे यांचा रेशो जो आहे कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला तो तुम्हाला ऑलवेज कॉन्स्टंट 2 मिळतो आहे। एक्झॅक्टली सेम जर तुम्ही या 6 नंबरच्या सिक्वेन्स वरती अप्लाय केलं तर इथे सुद्धा 16 - 4 करा इक्वल टू -64/16 करा। म्हणजे एक नंबर, एक टर्म आहे ती टर्म आणि त्याची प्रिसाइडिंग टर्म या दोघींमधला जर तुम्ही रेशो काढला, डिव्हिजन केली तर ती तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी -4 अशी मिळणार आहे। म्हणजे याचा असा अर्थ होतोय की यात प्रत्येक ठिकाणी काहीतरी तर संबंध दिसतोय। ही फक्त सिक्वेन्स झाली, ही फक्त सिक्वेन्स झाली। आणि या 2 प्रकार तुम्ही जे पाहता आहात यांना आपण प्रोग्रेशन म्हणतो। 4ही प्रकारांना, हे 4ही जे डिफरन्स तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, इथं 5चा डिफरन्स, 3चा डिफरन्स आहे, इथे रेशो आहे 2चा, इथे -4चा रेशो आहे। तर हे सगळे प्रकार जे आहेत ते सगळे प्रोग्रेशन आहेत, यांना म्हटलं जातं प्रोग्रेशन। म्हणजे ज्यात सहसंबंध जो आहे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जे रिलेशन आहे ते ऑलवेज सेम असेल, काहीतरी सेम प्रकारे जात असेल तर अशा वेळेला त्याला आपण म्हणणार आहोत प्रोग्रेशन। आणि ज्या वेळेला आपण हे रिलेशन मध्ये 2 प्रकार पडलेत, एक हे जे असेल ज्यात फक्त डिफरन्स जो आहे तो कॉमन असेल तर त्याला म्हटलं जातं अरिथमेटिक प्रोग्रेशन।
हे ज्या वेळेला मी असं म्हटलं मित्रांनो की ज्या वेळेला यांच्यामध्ये काहीतरी संबंध जो आहे तो कॉमन असेल, तसं इथे डिफरन्स कॉमन आहे, इथे रेशो कॉमन आहे, तर त्याला प्रोग्रेशन म्हणणार. आणि जर फक्त डिफरन्स कॉमन असेल तर त्याला म्हटलं जातं अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि हेच जर त्यांचा रेशो कॉमन असेल तर त्यांच्यामध्ये रेशो कॉमन येत असेल, म्हणजे पुढची टर्म आणि त्याच्या आधीची टर्म यांच्यामधला रेशो कॉमन असेल तर त्याला म्हटलं जातं जिओमेट्रिक प्रोग्रेशन. या अशा पद्धतीने आपण ह्या संपूर्ण प्रकार जे आहेत, एक आणखी बाकी आपला HP तो आपण नंतर घेऊयात, परंतु आता हे जे आपण पाहतोय याच्यातनंच आपल्या 3-4 प्रकार जे ते सापडून गेलेत. जसं की सिक्वेन्स, इथे काहीतरी संबंध असला पाहिजे. प्रोग्रेशन, तो संबंध कॉन्स्टंट असला पाहिजे. अरिथमेटिक प्रोग्रेशन, तो संबंध म्हणजे डिफरन्स असला पाहिजे कॉमन. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन, तो संबंध जो आहे तो म्हणजे रेशो कॉमन असला पाहिजे. अशा प्रकारे आपण पाहतोय. यांना डिटेलिंगमध्ये आपण बघणार आहोतच, परंतु आता सुरुवातीला फक्त आपल्याला ह्या एक्झाम्पलच्या माध्यमातून जे आहे ते बघून घ्यायचं होतं की हे कशा प्रकारे जे आहेत ते डिफरंट वेगवेगळे आहेत किंवा त्यांना कसं डिफाईन केलं जातं. तर मित्रांनो, एक एक सुरुवातीपासून जर पाहिलं तर प्रोग्रेशन, अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा जिओमेट्रिक प्रोग्रेशन, याला शॉर्टमध्ये AP लिहिलं जाणार, याला शॉर्टमध्ये आपण GP म्हणणार आहोत. आता या सगळ्यांच्या आपल्याला स्पेसिफिक टर्म माहिती असणं गरजेचं आहे. त्या टर्मसाठी काय कुठलं सिम्बॉल वापरला ते आपल्याला माहिती पाहिजे. जनरली सिक्वेन्स आपण T1, T2, T3 अशा पद्धतीने टर्म म्हणून T1, T2, T3 आणि अप टू Tn असं लिहिलं जातं. आणि याच्यातली फर्स्ट टर्म जी आहे ही फर्स्ट टर्म जनरली आपण स्मॉल a म्हणून अप्लाय करतो. म्हणजे इथे असेल किंवा इथे असेल अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्म जी आहे, फर्स्ट टर्म साठी आपण a हा सिम्बॉल त्या ठिकाणी अप्लाय करतो. कॉमन डिफरन्स असेल जिओमेट्रिक प्रोग्रेशन अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला तर कॉमन डिफरन्स साठी आपण स्मॉल d या अक्षराने दाखवतो. तेच जर समजा त्या ठिकाणी रेशो असेल, कॉमन रेशो जिओमेट्रिक प्रोग्रेशन साठी, तर कॉमन रेशो साठी आपण R हा सिम्बॉल अप्लाय करत असतो. तर आता एक डिटेलिंग आपण या सगळ्यांचे फॉर्म्युले जे आहेत ते बघूयात की कोणत्या प्रोग्रेशन असेल तर त्यावेळेला त्याची nth टर्म म्हणजे जनरल टर्म काढण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे आणि त्या टर्म कशा लिहिल्या जातात. आपण प्रत्येकाचं कॉमनली एक एक करून स्टडी करूयात. तर सुरुवातीचं बघूयात अरिथमेटिक प्रोग्रेशन. यात फर्स्ट नंबर A जर मानला तर सेकंड नंबर जो आहे तो A+D असेल, थर्ड नंबर जो आहे तो A+2D असेल, पुढचा A+3D असेल, असा करत करत डॉट डॉट A+, इथे प्रत्येक वेळेला फर्स्ट टर्म असेल तर इथे 0 आहे, इथे 1 आलाय, 2 आलाय, 3 आलाय, म्हणजे एकाने कमी होतोय, म्हणजे n-1d ही तुमची लास्ट टर्म असेल. म्हणजे जर आपल्याला याची जनरल टर्म काढायची असेल त्याचा फॉर्म्युला आहे A+n-1 d, ज्यात A हा काय असेल फर्स्ट टर्म आणि D काय असणार आहे कॉमन डिफरन्स. अशा पद्धतीने जे आहे ते आपण जनरल टर्म जी आहे ती त्याची फाइंड करू शकतो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे ती याची SN काढणे. SN म्हणजे सम त्याची कशी काढली, संपूर्ण टर्मची जी सम आहे त्याचा पण आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला असा आहे मित्रांनो बघा, n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस A प्लस n-1 इंटू D. हा SN चा फॉर्म्युला म्हणजेच संपूर्ण ज्या टर्म्स आहेत ज्या AP मध्ये आहेत त्यांच्या सम काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. ही आपली जनरल टर्म होती, याला आपण जनरल टर्म किंवा nth टर्म असं म्हणू शकतो, nth टर्म ऑफ AP. त्यानंतर ही सम ऑफ nth टर्म आहे, सम ऑफ nth टर्म ऑफ AP. त्यानंतर आणखी याचे फॉर्म्युले आहेत, हा एकच नाही. तर SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट, या ठिकाणी जर तुम्ही याला सिम्प्लिफाय केलं व्यवस्थित तर हा A प्लस n-1 इंटू D होईल. ट्वाइस A म्हणजे A+A आणि हा संपूर्ण आपला जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला कसला आहे बघा, हा आपला Tn चा फॉर्म्युला आहे. म्हणून हा A प्लस Tn असा सुद्धा एक फॉर्म्युला म्हणून अप्लाय केला जाऊ शकतो. जर आपल्याकडे फर्स्ट टर्म दिलेली असेल आणि लास्ट टर्म दिलेली असेल तर आपण त्या संपूर्ण जी पण तुम्हाला AP दिलेली आहे तिची सगळ्यांची सम जी आहे ती आपण फाइंड करू शकतो. शिवाय आणखी एक फॉर्म्युला आहे, जर nth टर्म काढायची असेल तर SN-1 हा सुद्धा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. जर आपल्याकडे त्यांची सम दिलेली असेल कुठल्याही सिक्वेन्सची सम तर त्याच्या समचा वापर करून आपण त्याची स्पेसिफिक क्रमांकाची टर्म जी आहे ती सुद्धा फाइंड करू शकतो या युजिंग दॅट फॉर्म्युला. इथपर्यंत जे आहे ते आपल्याला
फॉर्म्युलांच्या साहाय्याने आपण जे आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो जर आपल्याकडे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स किंवा लास्ट टर्म आणि सम ऑफ nth टर्म ऑफ एपी असेल तर. हेच जर समजा आपल्याला स्टँडर्ड टर्म काढायचे असतील, आता काही वेळेला जे स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला जर स्पेसिफिक टर्म काढायचे असतील ज्या एपी मध्ये आहेत, तर त्यावेळेला आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं व्हावं याकरता जर फर्स्ट 3 टर्म्स घ्यायचे असतील, मानायचे असतील त्यांना, सपोज ते 3 टर्म्स मानायचे असतील, तर त्या आपण जनरली a मायनस डी, ए आणि a प्लस डी या पद्धतीने मानतो. म्हणजे फर्स्ट 3 टर्म्स इन एपी विच आर a मायनस डी, ए आणि a प्लस डी असं मानू शकतो, ज्यात a हे फर्स्ट टर्म असेल आणि d जो आहे तो कॉमन डिफरन्स असणार आहे. सेकंड, जर समजा हेच आपल्याला फर्स्ट 4 टर्म्स फाइंड करायचे असतील, 4 टर्म्स काढायचे असतील, तर यात आपण हे घेताना मात्र इथे a मायनस 3d, a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 3d घेणार आहोत, ज्यात कॉमन डिफरन्स जो आहे तो आपण जनरली d मानणार आहोत. अशा पद्धतीने जर समजा आपल्याला आणखी परत फर्स्ट 5 टर्म्स काढायचे असतील, जर आपल्याला 5 टर्म्स काढायचे असतील, तर इथे मात्र परत एकदा आपला d जो आहे तो कॉमन डिफरन्स असेल. इथे मात्र कॉमन डिफरन्स 2d आहे मित्रांनो. या कंडिशन मध्ये कॉमन डिफरन्स 2d आहे. आणि पुढे जर 5 टर्म्स काढायचे असतील, तर अशा वेळेला मात्र a मायनस 2d, a मायनस डी, a प्लस डी आणि a प्लस 2d अशा पद्धतीने आपण जे आहेत त्या 5 टर्म्स मानू शकतो, जेणेकरून आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते सोपं होतं. आपण डायरेक्टली ह्या जरी मानल्यात तरी पण आहेच, आपण ते पण व्हॅलिड आहे, परंतु कॅल्क्युलेशन सोपं होण्याकरिता आपल्याला गरजेचं असतं या ठिकाणी आपण मायनस प्लसचे टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड होऊ दिल्यात, तर आपल्याला कॅल्क्युलेशनला अतिशय सोपं जाऊ शकतं. अशा पद्धतीने जे आहे ते आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचे संपूर्ण फॉर्म्युले जे आहेत ते बोर्डवर लिहून घेतलेले आहेत, ज्यांचा वापर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना होऊ शकतो. त्यासोबतच याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, जसं की आता आपण एक कुठलं तरी एक अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहिलं आहे बोर्डवरती. आता सपोज हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, हे सगळ्या टर्म्स जर अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, तर फर्स्ट प्रॉपर्टी अशी त्याची येईल की या ठिकाणी या प्रत्येक नंबरमध्ये जर मी एखादा कॉन्स्टंट नंबर ऍड केला किंवा सबस्ट्रॅक्ट जरी केला, तरी सुद्धा मला जे नवीन त्या ठिकाणी सिक्वेन्स मिळते ती सुद्धा एपीच असते. म्हणजे हिला सुद्धा तुम्ही म्हणू शकतात की ही एपी आहे. तिला सबस्ट्रॅक्ट करा किंवा ऍड करा किंवा डिव्हिजन घ्या, म्हणजेच त्याला डिवाइड बाय करा, त्याच टर्मला एखाद्या कॉन्स्टंट नंबरने, किंवा मल्टिप्लाय करा, t1 मल्टिप्लाय बाय किंवा kt1 kt2 kt3 असं जरी केलं तरी पण हे तुम्हाला दोघी जे आहेत, दोघी सिक्वेन्स ज्या आहेत त्या एपी मध्ये मिळतील. ही त्याची ती प्रॉपर्टी आहे. त्यानंतर जर समजा आपण फर्स्ट टर्म घेतली आणि लास्ट टर्म घेतली, यांची जर सम केली, म्हणजे फर्स्ट टर्म मीन्स t1 आणि लास्ट टर्म मीन्स tn, त्यानंतर सेकंड टर्म आणि सेकंड लास्ट टर्म tn मायनस 1, किंवा थर्ड टर्म आणि थर्ड लास्ट टर्म यांची जी सम आपण केली ती सगळी तुम्हाला जी आहे ती सेम मिळते. म्हणजे पहिल्या टर्मची, लास्ट टर्मची, सेकंड टर्म, सेकंड लास्ट टर्म यांची आपण बेरीज केली तुम्हाला ऑलवेज सेम मिळते. त्या दोघी टर्मची सम जी आहे ती ऑलवेज सेम असेल. त्यानंतर याच्यासोबत आपण आणखी एक गोष्ट पाहतो, ते म्हणजे अरिथमेटिक मीन. आपल्याला जर अरिथमेटिक मीन काढायची असेल तर त्यावेळेला तुम्हाला फक्त 3 नंबर जे आहेत, फॉर एक्झाम्पल x, a आणि y हे 3 नंबर जर एपी मध्ये आहेत असं दिलेलं असेल, सपोज these numbers are in AP, then we have to find the value of A is. याचा मीनिंग काय असेल, इथे हा मिडल टर्म आहे आणि हे एपी मध्ये आहेत, तर आपले बाय डेफिनेशन आपण म्हणू शकतो की पुढची टर्म आणि त्याच्या आधीची टर्म, दॅट मीन्स a मायनस एक्स इज इक्वल टू y मायनस ए. म्हणजे यांचा डिफरन्स जो आहे तो कॉमन असतो. जसं आपले बाय डेफिनेशन आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन की इथे तुम्हाला ज्या वेळेला पुढची टर्म म्हणजेच n टर्म असेल आणि त्याच्या आधीची टर्म जी आहे n मायनस 1, या दोघींचा जो कॉमन डिफरन्स आहे तो ऑलवेज जर सेम येत असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो आहोत. त्या डेफिनेशन नुसार पुढची टर्म घेतली म्हणजे a मायनस एक्स आणि y मायनस ए हे सेम येतील, तर यावरून आपण असं म्हणू शकतो की इथे ट्वाइस a इज इक्वल टू एक्स प्लस वाय. एक्सला तिकडे पाठवला, a ला इकडे पाठवला ट्वाइस a, आणि फायनली आपल्याला a इक्वल टू मिळणार एक्स प्लस वाय अपॉन
2 अशा पद्धतीने आपल्याला ॲरिथमेटिक मीन सुद्धा त्याची फाइंड करता येते. आपण ए हा सिम्बॉल जो आहे तो ॲरिथमेटिक मीन साठी वापरलेला आहे. सो ए इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन 2 या फॉर्म्युल्याने आपण त्याची ॲरिथमेटिक मीन जी आहे ती फाइंड करू शकतो जर आपल्याला त्याचे 3 नंबर पैकी 2 नंबर दिलेले असतील तर. अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनचा मिनिंग आहे. एक्झॅक्टली सेम वेने आपण बघणार आहोत जॉमेट्रिक मीन. जॉमेट्रिक मीन बघा, आता जॉमेट्रिक मीन जसं मी तुम्हाला म्हटलो की त्यांच्यातला कॉमन जो रेशो आहे कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला तो ऑलवेज कॉन्स्टंट असेल, म्हणजेच Tn डिवायडेड बाय Tn मायनस 1 इक्वल टू R हा रेशो त्यांचा जर कॉमन असेल 2 नंबर्स मधला रेशो, तर अशाला आपण त्याला जे आहे ते जीपी म्हणणार आहोत. मग या जीपीचे सगळे कन्सेप्ट जर बघायचे असेल तर फर्स्ट टर्म आपण ए मानला आणि कॉमन रेशो जर आपण आर मानला तर आपल्याला त्याचा जो Tnचा फॉर्म्युला आहे म्हणजे nth टर्म किंवा त्याला आपण म्हणणार जनरल टर्म जर आपल्याला फाइंड करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू AR⁻n-1. या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने जे आहे ते आपण nth नंबरची टर्म जी आहे ती फाइंड करू शकतो जर आपल्याकडे स्पेसिफिक फर्स्ट टर्म आणि स्पेसिफिक रेशो जो असेल तो दिला असेल आणि n ची व्हॅल्यू जर दिली असेल तर. त्यानंतर आपल्याला जर SN चा फॉर्म्युला बघायचा आहे की याला जर समजा आपल्याला सम काढायची असेल त्या संपूर्ण जॉमेट्रिक मीनच्या सगळ्या नंबरची सम जर आपल्याला फाइंड करायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू A × 1 - R⁻n डिवायडेड बाय 1 - R. या ठिकाणी याचा मिनिंग असा होतो की हा जो मॉड्युलस ऑफ R आहे तो जर समजा लेस दॅन 1 असेल तर हा वापरायचा किंवा तो जर ग्रेटर दॅन 1 असेल तर अशा वेळेला आपण R⁻n-1 अपॉन R-1 आणि हा डिटर्मिनंट ऑफ मॉड्युलस ऑफ R ग्रेटर दॅन 1 असेल तर अशा वेळेला आपण तो फॉर्म्युला यूज करतो. पण ॲटलिस्ट कुठलाही ॲट लास्ट कुठलाही वापरला फॉर्म्युला तरी पण कॅल्क्युलेशन बाय कॅल्क्युलेशन आपण ते सॉल्व्ह करू शकतो. म्हणून दोन्हीही लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. कुठलाही एक लक्षात जरी असेल तरी पण आपण त्याच्यावर आधारित जे आहे ते एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. हा त्याच्या सम काढण्याचा जो आहे तो फॉर्म्युला आपल्याकडे आहे. त्यानंतर मित्रांनो याचे सुद्धा स्पेसिफिक क्रमांकाच्या टर्म ज्या आहेत त्या आपण फाइंड करू शकतो. स्पेसिफिक नंबरच्या टर्म्स फाइंड करण्या म्हणजेच काय स्टँडर्ड टर्म जे आहेत जर समजा पॉसिबल आपल्याला 3 टर्म्स काढायचे आहेत. स्टँडर्ड टर्म्स काढण्याकरता सपोज पहिला आहे फर्स्ट 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स ज्या कंटिन्युअसली येणाऱ्या टर्म्स आहेत ज्या जीपी मध्ये आहेत 3 टर्म्स, तर त्या काढण्यासाठी आपल्याला तिथे मानायला लागणार A/R A आणि AR अशा पद्धतीने आपण ह्या 3 टर्म जे आहेत त्या फाइंड करू शकतो. फर्स्ट 4 टर्म्स जर फाइंड करायचे असतील तर अशा वेळेला फक्त तुमचा कॉमन रेशो जो आहे तो दुप्पट होईल, ट्वाईस होईल. म्हणजे A/R³ A/R AR आणि AR² या ठिकाणी कॉमन रेशो जो आहे तो तुमचा R² असणार आहे. त्यानंतर समजा आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह 5 टर्म्स फाइंड करायचे असतील तर त्यासुद्धा आपण A/R², A/R, AR आणि AR² या ज्या पद्धतीने मी हे 5 टर्म्स लिहिले आहेत यांचा वापर करून आपण जे आहे ते 5 टर्म्स फाइंड करू शकतो. यांच्यामुळे जे आहे ते आपलं कॅल्क्युलेशन जे आहे ते इझी होऊन जातं. कारण आपण ते कॅल्क्युलेशन करताना जर मल्टिप्लिकेशन त्या 3 नंबरचं दिलेलं असेल तर मग ते सोपं होईल की हा RR गेट कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे थोडक्यात काय तर कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून आपण हे मानतो. नाही तर अदरवाईज आपल्याकडे जर आपल्याला जीपी मधल्या टर्म्स लिहायचे असतील तर ते आपण अशाही लिहू शकतो AR AR² AR³ ... AR⁻n-1 अशा पद्धतीने पण आपण जिओमेट्रिक प्रोग्रेशन जे आहे ते राईट करू शकतो इन जनरल फॉर्ममध्ये. थोडक्यात काय तर या संपूर्ण याच्यामध्ये जर थोडंसं लॉजिक वापरलं, नुसतं मॅथ न वापरता तर थोडंसं लॉजिक वापरून याचे जे आपण याच्यावर विचारलेले एक्झाम्पल जे आहेत ते लॉजिकली आपण सॉल्व्ह करू शकतो. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की इथे जर समजा सम टू इन्फिनिटी फाइंड करायचा असेल, म्हणजे इन्फायनाईट जर ती दिलेली सिक्वेन्स असेल, जिओमेट्रिक प्रोग्रेशन असेल, तर अशा वेळेला जर त्याची सम फाइंड करायची असेल आणि आपल्याकडे जर फर्स्ट टर्म असेल A आणि कॉमन रेशो जर आपल्याकडे असेल तर आपण अशा वेळेला A/1 - R या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने आपण अप टू इन्फिनिटी फाइंड करू शकतो. याला सिंपल रिझन आहे, याचं प्रूफही इझी आहे. कारण इथे जर समजा इन्फिनिटी आला तर ही व्हॅल्यू जी आहे ती रेस टू n म्हणजे इन्फिनिटी होईल, -1 केला तर त्याला जवळपास ही व्हॅल्यू जी आहे ती 1 होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आपण A/1 - R फक्त शिल्लक राहतो.
कारण आर रेस टू एन ही अप टू इन्फिनिटी जी व्हॅल्यू येईल रेस टू घेतल्यानंतर, तर स्वाभाविक आहे तो लेस दॅन 1 जर आपण म्हणतो आहोत तर तो नियरेस्ट टू 0 होऊन जाईल. कारण आपण कुठल्याही नंबरचा जो पॉवर आहे, जी इंडेक्स आहे, जितकी जास्त मॅक्झिमम घ्याल, जर ती व्हॅल्यू 1 पेक्षा लेस असेल, म्हणजे एखादी आरची व्हॅल्यू जी आहे ती लेस दॅन 1 जर असेल, लेस दॅन 1, आणि आपण आर रेस टू इन्फिनिटी घेत असू, तर ही व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 होऊन जाते. ती जवळपास 0 होऊन जाईल. त्याच्यामुळे जितका जास्त घातांक घेत जाल ती 0 झाल्यामुळे हा फक्त रिमेनिंग टर्म असेल 1/1 मायनस आर, म्हणजे इथे हा ए अपॉन 1 मायनस आर या ठिकाणी राहील. म्हणून आपण एन टर्म्स ऐवजी इन्फिनिटीपर्यंतची त्यांची सम घ्यायची असेल तरीसुद्धा आपण ती फाइंड करू शकतो या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने. जशा आपण याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या ॲरिथमेटिक प्रोग्रेशनच्या, तशाच सेम प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनला पण लागू होतात. कशा बघा, या ठिकाणी जर समजा सपोज त्या सगळ्या जे पण जॉमेट्रिक प्रोग्रेशन तुम्हाला दिलेली आहे, समजा T1 T2 T3 अप टू Tn, याला जर सेम नंबरने आपण मल्टिप्लाय केलं, सेम नंबरने मल्टिप्लाय केलं तरीसुद्धा ती जी आहे ती तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनच मिळेल. प्रत्येक नंबरला जरी आपण सेम नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा सेम नंबरने डिव्हाइड जरी केलं, सेम नंबरने डिव्हाइड जरी केलं तरीसुद्धा आपल्याला जी नवीन सिक्वेन्स मिळणार आहे ती सुद्धा जॉमेट्रिक प्रोग्रेशन असणार आहे. त्यानंतर आणखी इथे काही प्रॉपर्टी अशा आहेत की जर याचा रेसिप्रोकल घेतला, सपोज आता T1 T2 T3 हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे आणि त्याचा जर आपण रेसिप्रोकल घेतला 1/T1 1/T2 1/T3, तरीसुद्धा ही जी आहे ती GP असणार आहे. म्हणजे दिलेल्या जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे जेवढे पण त्याच्यामध्ये टर्म्स आहेत त्याचा जर आपण रेशो घेऊन टाकला तर ते त्या ठिकाणी जॉमेट्रिक प्रोग्रेशनच आपल्याला मिळेल. किंवा रेस टू पॉवर जरी घेतली आपण त्यांची सेम, म्हणजे T1 रेस टू n T2 रेस टू n असं करत करत आपण Tn रेस टू n जरी घेतला तरी पण तुम्हाला जी नवीन सिक्वेन्स मिळते ती तुम्हाला GPच मिळणार आहे. ज्या पद्धतीने आपण याच्या प्रॉपर्टीज घेतल्या एपीच्या, एक्झॅक्टली सेम जवळजवळ लागू होत आहेत. फक्त ह्या 2 प्रॉपर्टी ज्या आहेत त्या अगदी इम्पॉर्टंट आहेत की त्याचा रेसिप्रोकल पण GPमध्ये असेल आणि त्यांचा रेस टू इंडेक्स काहीतरी सेम घेतला आणि तो सुद्धा त्या ठिकाणी GPमध्ये असेल. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जशी आपण ॲरिथमेटिक मीन काढली तशी जॉमेट्रिक मीन सुद्धा आपल्याला फाइंड करता येते. तर काय असेल जॉमेट्रिक मीन? जॉमेट्रिक मीन म्हणजे जर 3 नंबर X, G आणि Y असे 3 नंबर घेतले आपण जे GPमध्ये आहेत, तर ऑफकोर्स हे काय सॅटिस्फाय करतील? पुढची टर्म आणि त्याच्या आधीची टर्म यांचा रेशो, म्हणजे टर्म अँड द प्रिसाइडिंग टर्म यांचा जर रेशो आहे तो जर आपल्याला कॉमन मिळतो आहे, सेम मिळतो आहे, तर इथे त्या बाय डेफिनेशननुसार मी असं लिहू शकतो आहे. तर हा G इंटू G G² होईल आणि इक्वल टू X इंटू Y. अशा पद्धतीने आपल्याला जॉमेट्रिक मीन जी आहे ती फाइंड करता येईल. म्हणजे कुठलेही 3 नंबर जे आहेत ते GPमध्ये असतील आणि आपल्याला जर त्यांचा एक नंबर मिसिंग असेल तर तो नंबर आपण ह्या युजिंग दॅट फॉर्म्युला फाइंड करू शकतो जर नंबर 2 कोणतेही दिलेले असतील तर. अशा पद्धतीने हा जॉमेट्रिक मीनचा सुद्धा फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे. आता लास्ट याच्यावरती आहे आपला संपूर्ण प्रोग्रेशनमध्ये, ते म्हणजे हार्मोनिक प्रोग्रेशन. मित्रांनो, हार्मोनिक प्रोग्रेशन हे मी याकरता लास्टला घेतो आहे किंवा याकरता त्याच्याबद्दल उशिरा बोलतो आहे, कारण ते शिकण्यापूर्वी गरजेचं आहे ते AP. म्हणजे जे 3 नंबर 4 नंबर किंवा 5 नंबर जे टर्म्स तुम्हाला दिलेले आहेत त्या टर्म जर समजा HP आहेत हे सांगायचं असेल तर त्यांचा रेशो जो आहे म्हणजे त्यांचा रेसिप्रोकल जो आहे तो त्यावेळेला AP असेल. म्हणजे AP आणि GP, AP आणि HP यांचं रिलेशन आहे. मी इफ T1 T2 T3 Tn इज सेट टू बी इन HP इफ केव्हा? जेव्हा 1/T1 1/T2 1/T3 अप टू 1/Tn इज इन HP. जेव्हा हे AP असतील तेव्हा हे HP आहेत असं म्हणता येईल. किंवा हे HP असतील तर हे AP हे AP असतील तर हे HP व्हाईस वर्सा आहे. म्हणजे थोडक्यात काय त्याचा रेसिप्रोकल आहे. म्हणून ऑफकोर्स याचे Tn nth टर्म काढायचे असेल तर आपल्याला त्याच फॉर्म्युल्याने मिळून जाणार. याला फार जास्त मेहनत करायची गरज नाही. HP त्याचा रेसिप्रोकल असल्या कारणामुळे. तसंच SNचा फॉर्म्युला वापरून तुम्ही त्याचा हे करू शकतात. म्हणजे
एसएनचा फक्त त्याचा सेम येणार नाही, एसएनचा फॉर्म्युला वेगळा येईल, परंतु टीएनचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे लास्ट टर्म तुम्हाला फाइंड करायची असेल तर सरळ त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनच्या लास्ट टर्मचा रेशो घेऊन टाकला, रेसिप्रोकल घेऊन टाकला, सॉरी रेशो नाही रेसिप्रोकल घेऊन टाकला तर तुम्हाला डायरेक्टली जी आहे ती एच पीची सुद्धा nth टर्म जी आहे ती मिळू शकते. जसं आता अरिथमेटिक मीन पाहिलं आपण, जॉमेट्रिक मीन पाहिलं, तसंच हार्मोनिक मीन सुद्धा आहे. हार्मोनिक मीन कसं मिळणार बघा, तर समजा एक्स, एच आणि वाय हे 3 नंबर जे आहेत ते एच पी मध्ये असतील तर बाय डेफिनेशन हे 1/x 1/h 1/y हे जे आहेत ते AP मध्ये असतील. बघा जर ते 3 नंबर एच पी मध्ये आहेत हार्मोनिक मीन मध्ये तर बाय डेफिनेशन हे 3 नंबर्स त्यांचे रेसिप्रोकल्स 1/x 1/h 1/y हे AP मध्ये असतील. आणि जर हे AP मध्ये असतील तर बाय डेफिनेशन 1/h - 1/x इज इक्वल टू 1/y - 1/h. आणि हा 1/h जर इकडे आणला आपण 1/h प्लस 1/h इज इक्वल टू 1/x प्लस 1/y तर हा तुम्हाला मिळणार 2/h इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं y आणि हा x मल्टिप्लाय केला तर डिवायडेड बाय x आणि रेसिप्रोकल घेतला तर h इज इक्वल टू 2 टाइम्स xy डिवायडेड बाय x प्लस y. अशा पद्धतीने आपण हार्मोनिक मीन सुद्धा फाइंड करू शकतो. आता आपण 3 प्रकार पाहिले या ठिकाणी, हार्मोनिक मीन आहे, अरिथमेटिक मीन आहे आणि जॉमेट्रिक मीन आहे. या सगळ्यांचा एक रिलेशन सुद्धा आहे तिघींचं एकमेकांसोबतचं, ज्यात जॉमेट्रिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हार्मोनिक मीन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू अरिथमेटिक मीन. अशा पद्धतीने यांचं रिलेशन आहे. आणि शिवाय g² इज इक्वल टू AH हे त्यांचं रिलेशन आहे महत्त्वाचं, म्हणजे जीचा स्क्वेअर जो आहे तो तुम्हाला AHच्या स्क्वेअर एवढा मिळणार आहे. या पद्धतीने जे आहे त्यांचं रिलेशन पण आपण पाहिलं आहे. आता आपण लास्ट बघणार आहोत ह्या पूर्ण जे आपण टॉपिक पाहतोय सिक्वेन्सेस अँड सिरीज, त्याच्यातलं आपलं सिरीज जे आहे ते पाहायचं आहे. तर मित्रांनो आपण जसं आता पाहिलं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन शिवाय यांचा आपण अरिथमेटिक मीन नंतर हा जॉमेट्रिक मीन पण पाहिला आहे 3 नंबरसाठी आपण जेव्हा घेतला आहे, आणि हार्मोनिक मीन सुद्धा पाहिला आहे. तर या याला नोटेशन आपण ए वापरलं आहे, याला जी वापरलं आहे आणि याला एच वापरलेला आहे. तर या तिघींचं एकमेकांसोबत काहीतरी रिलेशन आहे. ते रिलेशन आहे यांच्यामध्ये की हा अरिथमेटिक मीन जो आहे तो ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जॉमेट्रिक मीन ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हार्मोनिक मीन असेल. आणि शिवाय जीचा जो स्क्वेअर आहे तो AH यांच्या प्रॉडक्ट एवढा येईल. हे त्या तिघींमधलं जे आहे ते रिलेशन आहे अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन आणि हार्मोनिक मीन. तर आता आणखी एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे शॉर्टमध्ये, तो आहे सिरीज. मित्रांनो एखाद्या नंबरला आपण ज्यावेळेला असं सम काढतो आहोत सगळ्यांची, जसं आपण SN पाहिला आहे अरिथमेटिक मीनचा असेल किंवा जॉमेट्रिक मीन किंवा हार्मोनिक मीनचा, तर हे समेशन जे आहे ते आपण सिग्मा नोटेशन वापरून दाखवू शकतो. जसं की मला आता दाखवायचं आहे की 1 + 2 + 3 प्लस अप टू n ह्या नंबरला जर मला दाखवायचं असेल, ही ॲडिशन मला जर दाखवायची असेल सिम्बॉलिकली, तर मी याला लिहिताना असं लिहिणार बघा, हे सिग्मा नोटेशन समेशन r इज इक्वल टू 1 to n, या ठिकाणी r आहे. म्हणजे ह्या r जो आहे तो व्हेरीज फ्रॉम 1 to n होणार आहे. म्हणजे 1 + 2 + 3 प्लस अप टू tn लास्ट टर्म n पर्यंत. तर ही सम जी आहे ती आपण शॉर्टमध्ये या प्रकारे लिहू शकतो. तेच जर मला इथे समेशन r इज इक्वल टू 1 to n r² लिहायचं असेल तर मी इथे 1² + 2² + 3² प्लस अप टू n² असं लिहू शकतो. तेच जर मला ही सम जी आहे ती r³ मध्ये लिहायची असेल, r³ इज इक्वल टू हे येईल 1³ + 2³ + 3³ प्लस अप टू ... n³. ह्या तिघी ज्या समेशन्स आहेत मित्रांनो, या सगळ्यांचे फॉर्म्युले आपण फाइंड करू शकतो. म्हणजे डायरेक्टली यांची सम जी आहे ती आपल्याला लिहिता येते ती युजिंग n × n + 1/2. त्यानंतर जर समजा समेशन r इज इक्वल टू 1 to n r² आपल्याला फाइंड करायचं असेल तर युजिंग n × n + 1 × 2n + 1 डिवायडेड बाय 6 या पद्धतीने आपण फाइंड करू शकतो. आणि तेच हे जे दिसतंय तुम्हाला हा नथिंग बट द स्क्वेअर ऑफ n × n + 1 डिवाइड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर किंवा n² n + 1² डिवाइड बाय 4 या पद्धतीने जे आहे ते आपण त्या यांची सम जी आहे ती फाइंड करू शकतो. हे आहे आपलं सिरीज. या सिरीजमध्ये खूप मोठा टॉपिक आहे हा ॲक्च्युली, पण यात
एवढं जरी माहिती असलं तरी आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह करू शकतो. मग त्यात आपण येणारे नंबर जे आहेत तिथे n व्हेरीज कसा होतो आहे किंवा हे दिलेले नंबर्स नॅचरल नंबरच आहेत का, कसे आहेत याच्यानुसार आपण ते हे करतो. कारण हे सगळे नॅचरल नंबर कंटिन्युअस नंबर असतील तरच आपण ती सिरीज जी आहे ती डिफाईन होऊ शकते, त्याशिवाय ती डिफाईन होत नाही. त्यामुळे ऑफकोर्स हा जरी आपण असं शॉर्टमध्ये याला लिहिलेलं असलं तरी याच्या आत जे आहे ते आपण याचे प्रूफ जे आहेत ते बायनॉमियल थेरममध्ये आहेत. मॅथमॅटिकल इंडक्शनच्या साहाय्याने आपण यांचे प्रूफ करतो. परंतु आपल्या आता NDAचे टॉपिक आपण घेतो आहोत म्हणून आपण याच्यात आपण प्रूफ घेत नाही आहोत. आपण शॉर्टमध्ये जे आहे त्यांची समेशन या प्रकारे येते हे आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. कारण एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला सिरीजचे एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करायचे आहेत. आणि एक लास्ट आणखी एक टॉपिक राहिला आहे आपला, तो म्हणजे ॲरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता इथे 2 वर्ड आले आहेत, ॲरिथमेटिको सुद्धा आणि जॉमेट्रिक सुद्धा, म्हणजे दोघींचं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी असणार आहे. कॉम्बिनेशन मीन्स आपला पहिला नंबर, 2 नंबरचा त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहे, त्यापैकी पहिला नंबर जो आहे तो AP मध्ये असेल आणि जो दुसरा नंबर आहे तो GP मध्ये असेल, असं त्यांचा प्रॉडक्ट असेल. म्हणजे सेकंड नंबर जे आहे तो A+D आणि इथे R, थर्ड नंबर जो आहे तो A+2D आणि इथे R². अशा पद्धतीची जी सिक्वेन्स असेल, जसं लास्ट टर्म असेल n-1 × D आणि इथे R⁻n, या प्रकारची जी सिक्वेन्स असेल या सिक्वेन्सला आपण म्हणणार आहोत ॲरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आणि ऑफकोर्स इथे डायरेक्ट जर तुम्हाला सम काढायचे असेल अप टू इन्फिनिटी, ती फाइंड करता येते युजिंग द फॉर्म्युला A/1 - R प्लस dr/1 - R (²). या फॉर्म्युल्याने आपण डायरेक्ट nth टर्मपर्यंतची जी आहे ती जो ॲरिथमेटिको जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सम फाइंड करू शकतो अप टू इन्फिनिटीपर्यंतची, नॉट n पर्यंत, अप टू इन्फिनिटीपर्यंतची आपण फाइंड करू शकतो. आणि जर आपल्याला nth टर्म काढायची असेल तर ती लगेच इथे समजते आहे, तुम्हाला दिसते. जर आपल्याला nth टर्म फाइंड करायची असेल तर ती अशी तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे A+n-1 × D R⁻n. अशा पद्धतीने जे आहे मित्रांनो, तो आपण या ठिकाणी जो आपला सिक्वेन्सेस अँड सिरीज जो टॉपिक आहे तो या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता आपण यावर आधारित जे प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत त्या क्वेश्चनला समजून घेणार आहोत. कशा टाईपचे क्वेश्चन्स ते विचारले जातात हे आपण बघणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये. चला तर मित्रांनो, आता प्रत्यक्ष आपण जो सिक्वेन्स अँड सिरीज हा टॉपिक घेतला याच्यावर ते जे प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण एक एक घेणार आहोत. 2025ला 2024ला ज्या एक्झाम झाल्या आहेत त्यात ह्या टॉपिकवरती जे क्वेश्चन विचारले आहेत त्यातला 2025च्या फर्स्ट जी झालेली एक्झाम आहे त्यातला हा 31 नंबरचा क्वेश्चन आहे. द सम ऑफ द फर्स्ट k टर्म्स ऑफ अ सिरीज इज 3k² + 5k. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. एक सम दिलेली आहे k टर्मची आणि ऑप्शन दिलेले आहेत की ते काय करेक्ट आहे. त्यात ए ऑप्शन आहे द टर्म्स ऑफ S फॉर्म अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन विथ कॉमन डिफरन्स 14. द टर्म्स ऑफ S फॉर्म and arithmetic progression with common difference 6 and the term of S form a geometric progression with common ratio 10/7 and D option आहे the terms of S form a geometric progression with common ratio 11/4. एक गोष्ट तर या ठिकाणी क्लिअर झाली आहे, जे ऑप्शन आपण पाहतोय त्यावरून की आपल्याला दिलेल्या समच्या आधारावरती चेक करायचं आहे की ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. फर्स्ट ते चेक केलं की आपल्याला कॉमन डिफरन्स हा सहज, कॉमन डिफरन्स किंवा कॉमन रेशो जो आहे तो सहज मिळणार आहे. फर्स्ट जे काही दिलेलं आहे ती k टर्मची सम दिली आहे, म्हणजे SK इज इक्वल टू 3k² + 5k असं दिलेलं आहे. आता आपण फर्स्ट टर्म आधी काढूयात. मी रिप्लेस करणार k ऐवजी 1. हिअर 3 × 1² + 5k होईल. k ऐवजी आपल्याला 1 ठेवायचा आहे. हा 3 आणि +5 इज इक्वल टू येत आहे 8, म्हणजे S1 तुम्हाला मिळून गेला. सेम वे आपण S2 मिळवू शकतो. 3 × 2² + 5 × 2 इक्वल टू हा 2चा स्क्वेअर 4 झाला, 4 3 12, 12 + 10 इज इक्वल टू 22. त्यानंतर S3 आपल्याला फाइंड करायचा आहे. S3 फाइंड करताना आपण k ऐवजी 3 रिप्लेस करणार. 3² + 5 × 3 इज इक्वल टू 3 3 9, 9 3 27 +
15 इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळतं आहे 42 अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला S1 S2 S3 मिळालेलं आहे. एवढं काढणं सफिशियंट आहे, नंतर S4 काढायची काही गरज नाही. एवढं आपल्याला एक गोष्ट क्लिअर होऊन जाईल की हे काय आहे. तर ते चेक करण्याआधी तुम्हाला TN फाइंड करायला लागणार. TNचा फॉर्म्युला आहे SN मायनस SN मायनस 1 असा फॉर्म्युला आहे आपला. म्हणजेच तुम्हाला मोठी टर्म आणि त्याच्या आधीची टर्म जी ती मायनस करायची आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करणार बघा, जर समजा आपल्याला स्पेसिफिक नंबरची टर्म फाइंड करायची असेल तर SN ऐवजी मी इथे S2 ठेवला, S2 मायनस S1 आपल्याला मिळेल जर मला सेकंड टर्म मिळवायची असेल तर. कारण फर्स्ट टर्म तर आपल्याकडे S1 हीच आपली फर्स्ट टर्म असते. फर्स्ट टर्म म्हणजेच आपला T1 जो आहे तो आपल्याला डायरेक्टली मिळतो आहे, कारण आपण इथे तो 8 फाइंड केला आहे म्हणून फर्स्ट टर्म मिळालेली आहे. सेकंड टर्म मिळेल S2 मायनस S1च्या या फॉर्म्युल्याने. S2 आपल्याकडे आहे 22 आणि हा -8 जर केला तर आपल्याला मिळतो आहे 14. त्यानंतर थर्ड टर्म जर आपल्याला फाइंड करायची असेल तर S3 मायनस S2 असा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायला लागणार. मग S3 मायनस S2 केल्यावरती आपल्याला इथे 42 मायनस 22 जर आपण सबस्ट्रॅक्ट केला तर तुम्हाला मिळतो आहे 20. अशा पद्धतीने आपला 3 नंबर मिळाले, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. आणि जर ऑब्झर्व केला आपण व्यवस्थित तर या तिघी टर्म्समध्ये सेम डिफरन्स दिसतोय बघा. 8 प्लस 6 14 प्लस 6 20 म्हणजे याचा अर्थ कॉमन डिफरन्स त्यांच्यामधला आहे विच इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही जी आहे ती अरिथमेटिक प्रोग्रेशन दिसत आहे आणि जर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे तर त्याला कॉमन डिफरन्स असणार आणि तो कॉमन डिफरन्स कोण असणार आहे तर 20 मायनस 14 आणि 14 मायनस 8 इज इक्वल टू 6. म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तो 6 मिळतोय आणि ते अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. असा आपला ऑप्शन नंबर बी आहे. द टर्म्स ऑफ अ S फॉर्म अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन विथ कॉमन डिफरन्स 6. अशा पद्धतीने आपला जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन बी. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 32. हा सुद्धा 2025च्या फर्स्ट एक्झाम मध्ये विचारला गेलेला होता. क्वेश्चन आहे द सम ऑफ द फर्स्ट 8 टर्म्स ऑफ अ GP इज 5 टाइम्स द सम ऑफ इट्स 4 टर्म्स. म्हणजे पहिल्या 4 टर्म्सची आणि 8 टर्मची यांची जी इक्वल आहेत 5 टाइम्स असं म्हटलेलं आहे बघा. इफ R नॉट इक्वल टू 1 इज द कॉमन रेशो देन व्हॉट इज द नंबर ऑफ पॉसिबल रिअल व्हॅल्यूज ऑफ R. या ठिकाणी एक छोटी मिस्टेक झाली, त्या ठिकाणी K नाही पाहिजे, त्या ठिकाणी R पाहिजे शेवटी, जो चुकून तिथे K दिसतोय बघा. तर क्वेश्चन म्हणून एक गोष्ट तर समजते आहे की त्यांनी आपल्याला सम जी आहे S8 टर्मची सम ही 8 टर्म्स ऑफ GP इज 5 टाइम्स द सम ऑफ इट्स फर्स्ट 4 टर्म्स म्हणजे 5 टाइम्स S4 असं दिलेलं आहे आपल्याला. ही कंडिशन त्यांनी दिली आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे SNचा फॉर्म्युला आहे AR⁻n - 1 अपॉन R - 1 सम ऑफ GP, सम ऑफ टर्म ऑफ GP. आपल्याला SNचा हा फॉर्म्युला आहे. तर S8चा फॉर्म्युला या ठिकाणी रिप्लेस होईल. तर या R⁸ - 1 अपॉन R - 1 इक्वल टू 5 टाइम्स S4चा फॉर्म्युला या ठिकाणी रिप्लेस होणार आहे R⁴ - 1 अपॉन R - 1. आणि हा A जो आहे या ठिकाणी हा A आहे, इथे सुद्धा A असेलच. आता हा दोघे साईडचा A जो आहे तो कॅन्सल होईल आणि इथे R - 1 R - 1 सुद्धा कॅन्सल होऊन जाईल. तर R⁸ - 1 इज इक्वल टू 5 टाइम्स R⁴ - 1 असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला म्हणजे A² - B² असा फॉर्म्युला आहे. A प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट A मायनस बी हा जर आपण अप्लाय केला या ठिकाणी तर आपल्याला इथे याला R⁴ - 1 आणि R⁴ + 1 असा या ठिकाणी आपण रिप्लेस करू शकतो फॉर्म्युला. आणि हा 5 टाइम्स R⁴ - 1 होईल. त्यापैकी हा R⁴ - 1 R⁴ - 1 हा कॅन्सल होऊन जाईल. तो नॉट इक्वल टू 1 म्हटला आहे त्यांनी ऑलरेडी. R नॉट इक्वल टू 1 आहे म्हणून आपण त्याला कॅन्सल करू शकतो. तर फायनली ते R⁴ + 1 इक्वल टू 5 फक्त शिल्लक राहतोय. तर हा 1 जर त्या साईडला पाठवला तर 5 - 1 होईल म्हणजे इक्वल टू 4 होईल. म्हणजे R⁴ इक्वल टू 4 आलाय. आणि हा 2चा स्क्वेअर हा R चा स्क्वेअर आहे. याला R चा स्क्वेअर लिहिता येईल, हा 4 म्हणजे 2चा स्क्वेअर लिहिता येईल. त्यावरून आपल्याला याचे फॅक्टर्स जर पाडायचे म्हटले त्याचे फॅक्टर्स आपल्याला कसे मिळतात बघा. R² इज इक्वल टू प्लस -2 या पद्धतीने आपल्याला 2 व्हॅल्यूज त्याच्या मिळतात.
आणि परत त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. मग r इज इक्वल टू तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस मायनस असे दोन व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळतात. आणि टोटल 4 त्या ठिकाणी रूट्स मिळणार आहेत आपल्याला ॲक्च्युली. परंतु तिथे म्हटलंय त्यांनी बघा, एक गोष्ट क्लिअर केली त्यांनी की आपल्याला व्हॉट इज द नंबर ऑफ रिअल पॉसिबल रिअल व्हॅल्यूज ऑफ r. आपल्याला रिअल व्हॅल्यूज ऑफ r पाहिजे आहेत. त्यामुळे रिअल व्हॅल्यूजमध्ये फक्त हे येईल, कारण इथे निगेटिव्ह साईनचा जर स्क्वेअर रूट काढला तर तो कॉम्प्लेक्स नंबर होतो. तो जर कॉम्प्लेक्स नंबर झाला तर त्या ठिकाणी इमॅजिनरी नंबर येणार आहे आय. तो अंडर रूट मायनस साईन जर त्या ठिकाणी आली तर ही आपली आयची व्हॅल्यू असते. पण हे आपल्याला चालणार नाही, कारण तिथे रिअल व्हॅल्यूज म्हटलेला आहे. म्हणून आपण फक्त त्या ठिकाणी दोनच रूट कन्सिडर करू. तर आपला जो ऑप्शन नंबर बी आहे 2 हा आपला करेक्ट ऑप्शन जो आहे तो असणार आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 35 हा देखील 2025च्या फर्स्ट झालेल्या एक्झाममध्ये क्वेश्चन नंबर 35 नंबरला तो विचारला गेलेला आहे. इफ द 5th, 7th अँड 13th टर्म ऑफ एन AP आर इन GP, then what is the ratio of its first term to its common difference? आपल्याला माहिती आहे की एपीच्या फर्स्ट टर्मला आपण जनरली ए या अक्षराने दाखवतो आणि कॉमन डिफरन्ससाठी डी. आणि आपल्याला विचारलंय की यांचा रेशो म्हणजे ए अपॉन डी आपल्याला फाइंड करायचा आहे. तत्पूर्वी दिलेल्या गोष्टींचा वापर करूयात. 5th, 7th आणि 13th नंबरची टर्म जी ती कशी फाइंड करतो का, आपल्याकडे TN चा फॉर्म्युला आहे A प्लस N-1 इंटू डी. त्यानुसार आपल्याला त्यांनी विचारलेल्या टर्म्स आहेत. टर्म नंबर 5th तर आपल्याला T5 फाइंड करायचा आहे. T5 येईल या ठिकाणी A प्लस 5-1 इंटू डी इक्वल टू A प्लस 4D. त्यानंतर T6 7th नंबरची टर्म असेल A प्लस एकाने कमी केला तर 6D आणि 13 नंबरची टर्म असेल A प्लस 12D. पुढे असं म्हटलंय त्यांनी बघा, हे ज्या टर्म्स दिलेल्या आहेत एपी मधल्या आर इन जीपी, ह्या टर्म्स जीपी मध्ये पाहिजे. T5, T7 आणि T13. तर याचा सरळ मिनिंग असा होतोय की या ठिकाणी मधली जी टर्म आहे, जीपीची डेफिनेशन आहे आपल्या त्यानुसार मधल्या टर्मचा जो स्क्वेअर आहे तो इतर दोन टर्मच्या प्रॉडक्ट इतका असला पाहिजे. त्यावेळेला आपण त्याला ती जीपी मध्ये आहे ती टर्म्स असं म्हणतोय. तर यानुसार आता इथे काय होईल बघा, T7 आपल्याकडे आहे A प्लस 6D ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इक्वल टू T5 आपल्याकडे आहे A प्लस 4D आणि मल्टिप्लाय बाय T13 आपल्याकडे आहे A प्लस 12D. इथे जर ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर इथे येईल A स्क्वेअर प्लस 12AD प्लस 36D स्क्वेअर इज इक्वल टू दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट जर आपण घेतला A इंटू A स्क्वेअर प्लस A इंटू 12AD 4D इंटू A प्लस 4AD आणि प्लस 4 12 48D स्क्वेअर D इंटू डी केल्यानंतर नंतर या टर्म तिकडे पाठवूयात तर 0 इज इक्वल टू A स्क्वेअर गेट कॅन्सल्ड. या ठिकाणी हा 48D स्क्वेअर आधी लिहिला, त्याच्यातनं हे सबस्ट्रॅक्ट केलं 36D स्क्वेअर. नंतर हा दोघी मिळून 12 प्लस 4 हा 16AD होईल आणि हा तिकडे पाठवला तर मायनस 12AD असं आपल्याला मिळेल. 48 मायनस 36D स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 48 मायनस 36 12D स्क्वेअर आणि इकडे 16AD मायनस 12AD हा मिळणार आहे 4AD इज इक्वल टू 0. यात प्रत्येकाला जर 4ने आणि D ने डिवाइड केलं, डिवाइड बाय 4D, तर आपल्याला काय मिळणार बघा, हा 4 3 12 आणि इथे फक्त A राहील इक्वल टू 0. त्यानंतर आपल्याला A आणि D यांचा रेशो हवा आहे. तर याला आपण जर तिकडे पाठवला 3D इज इक्वल टू मायनस A होईल आणि हा जर तिकडे झाला तर डिवाइड होईल म्हणजे A अपॉन D आणि हा 3 जो आहे तो निगेटिव्ह साईन त्याला जर दिली तर आपल्याला A अपॉन D चा जो रेशो आहे तो -3 मिळतोय. आणि आपल्या ऑप्शनमध्ये -3 जो आहे तो ऑप्शन A जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर बघूयात क्वेश्चन नंबर 36. काय म्हटलंय पहा, इफ P1 and Q are in AP and P2 and Q are in GP. तीन टर्म जे आहेत त्या दिल्या आहेत त्यांनी क्लिअरली की त्या AP मध्ये आहेत आणि GP मध्ये आहेत. फर्स्ट तर आपण त्या टर्म्स लिहूयात. फर्स्ट टर्म आहे P1 and Q are in AP. जर AP मध्ये आहेत तर त्यांचा जो कन्सेप्ट आहे त्यानुसार आपण लिहू शकतो की इथे
1 मायनस पी इज इक्वल टू क्यू मायनस 1, हा 1 इकडे आला तर पी प्लस क्यू इज इक्वल टू तुम्हाला 2 मिळतोय. से दिस फर्स्ट. हा एक कन्सेप्ट आपल्याला मिळतोय दिलेल्या गोष्टीवरून. नंतर P2 आणि Q आर इन GP, हे जर GP मध्ये आहे त्यावर आणखी एक कन्सेप्ट मिळतोय की इथे मिडल टर्मचा स्क्वेअर जो आहे तो इतर दोन टर्मच्या स्क्वेअर इतका असतो, सॉरी मिडल दोन टर्मच्या प्रॉडक्ट इतका असतो, म्हणून PQ इज इक्वल टू तुम्हाला 4 हा एक कन्सेप्ट मिळतोय. या दोघी ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यांचा आपल्याला वापर करता येईल. पुढे असं म्हटलंय बघा, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. P4Q R in HP ही पहिली स्टेटमेंट आहे आणि सेकंड स्टेटमेंट आहे 1/P 1/4 1/Q R in AP. फर्स्ट तर आपल्याला ते AP मध्ये आहेत हे जर सिद्ध करायचं असेल तर आपल्याकडे जनरली आपण 2PQ हे डिवायडेड बाय P प्लस Q हे आपण HP मध्ये दाखवण्याकरता करतोय, म्हणून आपण हे कन्सिडर करूयात. यात आपल्याकडे 2 टाइम्स PQ आहे 4, P प्लस Q आपण फाइंड केलाय तो आहे 2, आणि याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे मिळतंय 4, म्हणजे 2PQ अपॉन P प्लस Q, म्हणजेच P प्लस Q अपॉन 2PQ हा मिळतो आहे 1/4. आणि हेच याच्यावरून सिद्ध होतं की या ठिकाणी 1/P 1/4 आणि 1/Q आर इन HP, हे HP मध्ये आहेत, सॉरी AP मध्ये आहेत, कारण हा ते सॅटिस्फाय करत आहे म्हणून. कारण A मायनस हे करा आणि हे मायनस हे केल्यानंतर तुम्हाला हे इक्वल केले की तुम्हाला हे रिलेशन मिळतं, हे आपण आपल्या थेरॉटिकल पार्टमध्ये पाहिलं आहे. आणि ज्या वेळेला हे AP मध्ये असेल, हे जर AP मध्ये असेल तर ऑफकोर्स तुम्हाला हे HP मध्ये मिळतात P4 आणि Q, म्हणजे हे आर इन HP बाय डेफिनेशन ऑफ हार्मोनिक प्रोग्रेशन. यावरून एक सिद्ध होतंय की दोघी स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत, आणि तो आपला ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर C, बोथ फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. अशा प्रकारे आपण जे आहे ते ऑप्शन C करेक्ट म्हणू शकतो. चला मित्रांनो, तो बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. 2024च्या सेकंड मध्ये झालेल्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 हे त्यावेळेला विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. त्यात 7 नंबरचा क्वेश्चन बघा, इफ P टाइम्स द pth टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू Q टाइम्स द qth टर्म where P not equal to Q, then what is the P plus Qth term equal to? ऑप्शन दिले आहेत, A equal to 0, B equal to P plus Q, C equal to PQ and D equal to PQ into P plus Q. ओके, तर फर्स्ट गिवन थिंग जी आहे P टाइम्स द pth टर्म, आपल्याला माहिती आहे P टाइम्स द pth टर्म म्हणजे pth नंबरची टर्म आहे. त्यानंतर Q टाइम्स द qth टर्म, आणि आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे Pn इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 इंटू D, nth टर्म काढण्याचा, जनरल टर्म काढण्याचा APचा, तो या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. तर P टर्म आहे म्हणून इथे A प्लस P मायनस 1 इंटू D इक्वल टू, इथे येईल Q टाइम्स, इथे TQ टर्म आहे तर A प्लस Q मायनस 1 इंटू D, या प्रकारे आपण त्याला लिहू शकतो. याला जर आपण मध्ये मल्टिप्लाय केलं तर PA प्लस P इंटू P मायनस 1 इंटू D इक्वल टू QA प्लस Q इंटू Q मायनस 1 इंटू D. याला या साईडला आणा तर हा P मायनस Q होईल, ब्रॅकेटच्या बाहेर हा A कॉमन निघणार आहे, प्लस सेम वे आपण यांना पण इकडे घेऊयात आणि D कॉमन काढूयात. तर इथे येईल P प्लस P इंटू P मायनस 1 आणि हा इकडे आल्यानंतर मायनस Q मायनस 1 आणि हा संपूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर D इज इक्वल टू 0. हा P मायनस Q इंटू A प्लस याला जर मध्ये मल्टिप्लाय केलं तर P स्क्वेअर मायनस P आणि हा मायनस Q स्क्वेअर मायनस मायनस प्लस Q आणि हा इथे D इज इक्वल टू 0 होईल. यात अजून सिम्प्लिफाय याला करता येईल बघा, हा P मायनस Q इंटू A प्लस, इथे जर आपण याचा फॉर्म्युला वापरला ब्रॅकेटचा तर हा A P प्लस Q आणि सेकंड ब्रॅकेट P मायनस Q होईल, आणि हा इकडे आपला मायनस साइन जर कॉमन काढली आपण तर इथे येईल P मायनस Q आणि हा बाहेर D इक्वल टू, इथे जर P मायनस Q कॉमन काढला तर काय राहील बघा, P मायनस Q A प्लस P मायनस Q हा ब्रॅकेटच्या बाहेर कॉमन निघतोय, हा P प्लस Q इथे शिल्लक राहील, मायनस 1 इथे शिल्लक राहील आणि हा D इज इक्वल टू 0.
त्यानंतर हा पी मायनस क्यू परत कॉमन दिसतोय, तर पी मायनस क्यू कॉमन काढला आणि इन ब्रॅकेट इथे राहील रिमेनिंग टर्म ए प्लस हा सेकंड ब्रॅकेट पी प्लस क्यू मायनस 1 आणि हा त्याला मल्टिप्लाय आहे डी इक्वल टू 0. याच्यापैकी पी मायनस क्यू आपल्या क्वेश्चन मध्येच म्हटलेलं आहे पी नॉट इक्वल टू क्यू, म्हणून हे पी मायनस क्यू इक्वल टू जे आहे 0 हे ग्राह्य धरलं जाणार नाही. म्हणून रिमेनिंग टर्म जी उरली आहे ए प्लस या ठिकाणी पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0 अँड दिस इज नथिंग बट द टी पी प्लस क्यूथ टर्म. म्हणजे या नंबरची जी टर्म आहे ती तुम्हाला डायरेक्टली 0 मिळते आहे. आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे बघा, पी प्लस क्यूथ टर्म इक्वल टू म्हणजे इक्वल टू तुम्हाला 0च मिळालेला आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर ए जो आहे तो आहे करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, लेट पी इज इक्वल टू एल एन एक्स क्यू इज इक्वल टू एल एन एक्स क्यूब अँड आर इज इक्वल टू एल एन एक्स रेस टू 5. म्हणजे इथे लॉगरिथम नॅचरल लॉगरिथम म्हणजे एल एन त्या ठिकाणी आहे. अशा तुम्हाला 3 टर्म्स दिल्या आहेत आणि त्यांनी असं म्हटलं आहे विच व्हेअर एक्स ग्रेटर दॅन 1 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट. फर्स्ट स्टेटमेंट आहे पी क्यू आर आर इन एपी. सेकंड स्टेटमेंट आहे पी क्यू अँड आर कॅन नेव्हर बी इन जीपी. असे 2 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत, त्यात ते ट्रू आहेत की फॉल्स हे आपल्याला चेक करायचं आहे. तर फर्स्ट आपल्याला ते दाखवायचं असेल तर तुम्हाला तुमच्याकडे जो पी दिलेला आहे पी आहे एल एन एक्स, क्यू आहे एल एन एक्स रेस टू 3, तो त्याला आपण 3 पुढे आणू शकतो आपल्या लॉ नुसार, लॉ ऑफ एक्सपोनंट नुसार 3 एल एन एक्स आणि क्यू इज इक्वल टू एल एन एक्स रेस टू 5 आहे त्याला आपण 5 पुढे आणू शकतो एल एन. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर आपल्याला एक चेक करायचं आहे की ते एपी मध्ये आहेत की नाही, जीपी मध्ये आहेत की नाही. दोघी चेक करायचे, मग आपण दोघींना पॉसिबल जे आहेत आपल्या त्या घेऊयात. तर क्यू मायनस पी आधी काढूयात. क्यू मायनस पी जो आहे तो मिळतोय 3 एल एन एक्स मायनस एल एन एक्स. तिथे जर आपण 3 मायनस 2 केला तर हा तुम्हाला 2 मिळतोय 2 एल एन एक्स क्यू मायनस पी. आणि शिवाय जर समजा आपण क्यू मायनस पी सॉरी हा आर आहे आर आणि आपण आर मायनस क्यू जर काढला इथे तर आर आहे 5 एल एन मायनस 3 एल एन एक्स केला तर इथे तुम्हाला मिळतोय 2 एल एन एक्स. म्हणजे याच्यावरून एक लक्षात आलं की पी क्यू मायनस पी इक्वल टू आर मायनस क्यू हे दोघी तुम्हाला इक्वल मिळालेले आहेत आणि ही कंडिशनच आहे आपली एपी साठीची. म्हणून फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे की पी क्यू आणि आर हे एपी मध्ये आहेत. सेकंड स्टेटमेंट जे दिसतंय, सेकंड स्टेटमेंट जीपी दाखवायची आपल्याला आहे किंवा नाही हे चेक करायचं आहे. तर जीपीची जी कंडिशन आहे आपली की मिडल टर्मचा जो स्क्वेअर आहे तो इतर 2 टर्मच्या प्रॉडक्ट इतका असतो ते आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. किंवा आपण त्याला रेशो पण व्हेरीफाय करू शकतो. क्यू अपॉन पी इज इक्वल टू 3 एल एन एक्स अपॉन एल एन एक्स इक्वल टू, आता बघा हा जर रेशो काढला आपण एल एन कॅन्सल केला तुम्हाला 3 मिळतोय. आणि तेच आर अपॉन क्यूचा जर रेशो काढला आपण तो 5 एल एन एक्स. ऍक्च्युली हे पाहता क्षणी पण कळतंय आपल्याला लगेच शॉर्टमध्ये की ते येणार नाही. एल एन एक्स इज इक्वल टू 5 अपॉन 3 मिळतोय. म्हणजे हे दोघी तुम्हाला नॉट इक्वल टू आहेत, म्हणून या ठिकाणी आपण ते जीपी आहे असं म्हणू शकत नाही. म्हणजे पहिला जो आपला ऑप्शन आहे त्या ठिकाणी फक्त फर्स्ट स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे, सेकंड स्टेटमेंट आपल्या बरोबर नाही, म्हणून ए ओनली असं म्हणता येईल. या ठिकाणी ए हा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 10, 11 आणि 13 हे सगळे क्वेश्चन जे ते 2024च्या सेकंड झालेल्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 10, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सम. समेशन दिलेला आहे बघा. समेशन आर एन इज इक्वल टू 1 to 20 आय रेस टू एन मायनस 1 प्लस आय रेस टू एन प्लस आय रेस टू एन प्लस 1 असं समेशन दिलेलं आहे. इज व्हेअर आय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -1 म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे, रिअल नंबर नाही. तर अशा वेळेला तुम्हाला विचारलेला आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची कशी आहे किंवा याची व्हॅल्यू फाइंड केल्यावरती काय येईल हा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. तर सुरुवातीला मित्रांनो समेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय असतं समेशन. समेशननुसार इथे मी सुरुवातीला एक आय रेस टू एन जो आहे तो कॉमन निघतोय, तो मी आय रेस टू एन कॉमन काढतो. इथे आय रेस टू -1 राहील प्लस इथे 1 राहील आणि इथे आय फक्त या ठिकाणी शिल्लक राहील. आय रेस टू एन जो आहे तो
याचं कॉमन तसाच राहू देऊयात. समेशन आय एन इज इक्वल टू 1 to 20 आय रेस टू एन, आणि यात हे जे दिसतं आहे उरलेलं हे याला 1/i लिहिता येईल, प्लस हा 1 प्लस हा आय या ठिकाणी असाच राहील. आणि हा समेशन एन इज इक्वल टू 1 to 20 आय रेस टू एन, हा 1/i म्हणजेच आपला -i असणार आहे. -i प्लस 1 प्लस आय, कारण आपण शिकलो आहे 1/i मल्टिप्लाय बाय i/i हा कॉम्प्लेक्स नंबर स्पेशल टॉपिक आपण शिकलो आहे. i × i² हा -1 होतो, आणि हा याला ती -i दिली तर -i तो होईल. -i प्लस आय गेट कॅन्सल. इथे फायनली तुम्हाला फक्त एक गोष्ट मिळालेली आहे, n इज इक्वल टू 1 to 20 आय रेस टू एन फक्त या ठिकाणी राहतो, आणि आय रेस टू एन म्हणजे तुम्हाला ती सम करायची आहे आय रेस टू 1 प्लस आय रेस टू i² प्लस i³ प्लस अप टू आय रेस टू 20 पर्यंत. आणि जर आपण ही फायनली काढत गेलो सम सगळी, तर एक माहिती आहे की स्क्वेअर जे आहे आय आपण शॉर्टकट जे शिकलेलो आहोत की आय रेस टू 4n आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 1 आन्सर मिळणार. आय रेस टू 4n प्लस 1 असेल तर आय मिळेल, आणि आय रेस टू 4n प्लस 2 असेल तर -1, आणि आय रेस टू 4n प्लस 3 असेल तर -i असे आपल्याला आन्सर्स मिळतात. त्यानुसार इथे आय रेस टू कितीही पॉवर असली तरी सुद्धा आपण त्याची व्हॅल्यू जी ती फाइंड करू शकतो. मग यात आय रेस टू 1 आय असेल, परंतु i² जो आहे तो -1 येईल, आणि प्लस i³ जो आहे तो परत -i येईल, असं कॅन्सल होत जाईल. आणि फायनली आपल्याला जे मिळेल ते 5 टाइम्स. याला जर सिम्प्लिफाय केलं, हे तर आपण सहज सिम्प्लिफाय करू शकतो. सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला मिळतं आहे 1 प्लस आय प्लस i² प्लस i³ या प्रकारे आपण सिम्प्लिफाय करून जे ते मिळवू शकतो. आणि संपूर्ण व्हॅल्यू पुन्हा एकदा तुम्ही असं मायनस प्लस प्लस जर करत गेलो आपण, ते संपूर्ण आपल्याला 0 मिळतं, आणि फायनली आपल्याला जे आहे ते समेशन 0 मिळणार आहे. मायनस प्लस कॅन्सल होता, प्लस हा परत -1 होईल, हा +1 होईल, हा -i होईल, कारण i³ जो आहे तो तुमचा -i असतो, असं कॅन्सल होऊन हे फायनली 0 मिळतं. हे लॉजिकली ज्यांचा स्टडी हार्ड झालेला आहे त्यांना लगेच कळतं की याचं आन्सर काय येऊ शकतं. तर त्याला थोड्याशा टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी म्हणून नक्कीच आपण या शॉर्टकट ट्रिकचा जो आहे तो यूज करायचा, पटकन निर्णय घेऊन त्या ठिकाणी काय येऊ शकतं. तर याचा ऑप्शन बी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 11. लेट x greater than 1, y greater than 1, z greater than 1 be in GP. XYZ हे GP मध्ये दिलेले आहेत. देन 1/1 plus ln x, 1/1 plus ln y, 1/1 plus ln z आर ऑप्शन दिलेले आहेत इन AP, इन GP, इन HP, नायदर AP नॉर HP. असं आपल्याला कुठला तरी एक ऑप्शन जो आहे तो चूज करायचा आहे. फर्स्ट जे दिलेलं आहे कंडिशन त्यानुसार XYZ जे आहेत आर इन GP म्हटलं आहे, आणि आपल्या बाय डेफिनेशन y² इक्वल टू आपल्याला XZ मिळेल. मी याला ते सगळं आपल्याला लॉग मध्ये दिलेलं दिसतंय नॅचरल लॉगरिथम मध्ये, म्हणून आपण याला टेकिंग लॉग ऑन बोथ साईड जर केलं, दोघी साईडला जर आपण लॉग घेतले, लॉग किंवा आपण त्याला तुम्ही ln दिसतं एक्झाम्पल मध्ये म्हणून ln घेऊयात. ln y² इज इक्वल टू ln XY होईल XZ, तर इथे हा 2 पुढे येईल बाय एक्सपोनंट लॉ, आणि हा आपला प्रॉडक्ट लॉ नुसार ln x प्लस ln z होईल. आता याच्यानुसार हा ln y प्लस ln y आहे, आणि इक्वल टू ln x प्लस ln z आहे. तर यानुसार इथे हा जो ln y आहे तो एक या ठिकाणी ठेवा, इकडचा जो ln x आहे तो इकडे आणला, आणि हा y जो आहे तो ln y तिकडे पाठवला. तर ही कंडिशन्स जी आपली एपीची आहे, 3 टर्म्स या एपी मध्ये असण्याची कंडिशन आहे, त्यानुसार ही सॅटिस्फाय झाली आहे. पुढची टर्म आणि त्याच्या आधीची टर्म जी आहे यांचा जो डिफरन्स आहे तो सारखा आलेला आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की ln x, ln y आणि ln z आर इन एपी. जर हे एपी मध्ये आहेत तर ऑफकोर्स यांच्यामध्ये एक कुठलाही नंबर ऍड जरी केला आपण आपल्या प्रॉपर्टीनुसार, प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत, काही रिझल्ट्स आहेत की त्यांच्यामध्ये ऍड केला काय, सबट्रॅक्ट केला काय, डिवाइड केला काय, किंवा काही केलं काय, तर तुम्हाला प्रत्येक नंबरमध्ये जर आपण एकच नंबर ऍड करत असू तर अशा वेळेला ते सुद्धा तुम्हाला एपी मध्ये मिळतं. आणि जो याचा रेसिप्रोकल असतो 1/1 प्लस ln x, 1/1 प्लस ln y आणि 1/1 प्लस ln z बाय HP च्या डेफिनेशन नुसार हे सगळं जे काही आहे ते HP मध्ये येईल. म्हणजे हा HP मध्ये आहे, हे आपल्या ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय. म्हणजे ऑप्शन नंबर सी जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे.
नेक्स्ट पाहूयात क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 जो आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं बघा, इफ द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ अ सिरीज, एक सिरीज दिलेली आहे n इंटू 2n प्लस 1, देन व्हॉट इज द nth टर्म. हे अतिशय सोपं एक्झाम्पल विचारून टाकलेलं आहे बघा मित्रांनो. इथे डायरेक्ट तुम्हाला SN देऊन टाकलेला आहे आणि TN विचारलेला आहे आणि आपल्याकडे SN आणि TNचं रिलेशन असलेला एक छोटासा फॉर्म्युला आहे, TN इज इक्वल टू SN मायनस -1. याच्यावर तुम्हाला डायरेक्टली nth टर्म जी आहे जनरल टर्म मिळून जाणार आहे. म्हणून सुरुवातीला SN दिला, SN इक्वल टू n इंटू 2n प्लस 1 आहे. तर इथे तुम्हाला n ऐवजी n-1 रिप्लेस जर करायचं असेल तर n-1 रिप्लेस करायचा इथे 2 इंटू n-1 प्लस 1 आणि या ठिकाणी हा n-1 मध्ये मल्टिप्लाय केलं 2 ने तर 2n -1 -2 आणि प्लस 1 होईल आणि फायनली हे मिळतं n-1 आणि हा इथे 2n -1. हा तुम्हाला जो मिळाला आहे तो SN-1 आहे आणि हा इथे टाका त्या दोघी व्हॅल्यूज, ही एक काढलेली आणि ही दुसरी. तर इथे आपल्याला काय मिळतं बघा, पुट करूयात n इंटू 2n प्लस 1 मायनस SN-1 आपल्याकडे आहे n-1 इंटू 2n -1 इक्वल टू मध्ये मल्टिप्लाय केलं तर 2n स्क्वेअर प्लस n मायनस दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेतला तर n इंटू हा 2n स्क्वेअर n इंटू -1 मायनस n आणि हा मायनस 2n आणि याने मल्टिप्लाय केलं तर मायनस n असं याला लिहिता येईल. इक्वल टू हा 2n स्क्वेअर प्लस n मायनस साईनने मध्ये मल्टिप्लाय केलं, इथे सॉरी 1 येईल, 1 इंटू 1 1. तर इथे हा 2n स्क्वेअर होईल, हा 3n प्लस 3n होईल, मायनसचा प्रॉडक्ट इथे प्लस होऊन जाईल आणि हा -1 होईल. इक्वल टू 2n मायनस प्लस गेट कॅन्सल्ड, हा n प्लस हा 3n 4n आणि -1. फायनली आपला TN जो आहे nth टर्म जी आहे ती 4n -1 मिळते आणि तो आपला ऑप्शन नंबर A आहे. म्हणजे ऑप्शन A जो आहे 4n -1 इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात, क्वेश्चन नंबर 38. इन एन AP द रेशियो ऑफ द सम ऑफ द फर्स्ट p टर्म्स टू द सम ऑफ द फर्स्ट q टर्म्स इज p स्क्वेअर एस टू q स्क्वेअर. विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. ऑप्शन आहे द फर्स्ट टर्म इज इक्वल टू द कॉमन डिफरन्स, द फर्स्ट टर्म इज इक्वल टू ट्वाइस द कॉमन डिफरन्स, द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू द फर्स्ट टर्म ट्वाइस द फर्स्ट टर्म म्हटलंय बघा. आणि डी ऑप्शन आहे द फर्स्ट टर्म इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द कॉमन डिफरन्स. अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. फर्स्ट जे आपल्याला अकॉर्डिंग टू क्वेश्चन जे म्हटलंय एपीचे जे रेशो आहेत p टाइम्स टू द p टर्म्स, कारण आपल्याकडे समचा फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n-1 इंटू d. या फॉर्म्युल्यानुसार त्यांनी जी आता कंडिशन दिलेली आहे ती कंडिशन अशी आहे की AP द रेशो ऑफ सम ऑफ फर्स्ट p टर्म्स, पहिल्या p टर्मची सम जी आहे ती आणि सम ऑफ फर्स्ट q टर्म्स आणि सम ऑफ q टर्म्स ही तुम्हाला रेशो दिला आहे p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. आपल्या फॉर्म्युल्यानुसार इथे p/2 ट्वाइस a प्लस p-1 इंटू d डिवायडेड बाय इथे q/2 ट्वाइस a प्लस q-1 इंटू d आणि इक्वल टू p स्क्वेअर अपॉन q स्क्वेअर. हा 2 गेट कॅन्सल, p गेट कॅन्सल, एक p कॅन्सल झाला, एक q कॅन्सल झाला आहे. रिमेनिंग टर्म आहे 2a इंटू p-1 इंटू d इज इक्वल टू आणि ही डिवायडेड बाय 2a प्लस q-1 इंटू d इज इक्वल टू p अपॉन q आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं इथे किंवा याला इकडे आणला मल्टिप्लाय झाला तर हा ट्वाइस aq प्लस q इंटू p-1 इंटू d आणि हा इकडे ट्वाइस ap प्लस p इंटू q-1 इंटू d असं होईल. त्यानंतर ही टर्म जर आपण इकडे आणली तर काय होईल बघा, 2a कॉमन निघेल आणि इथे येईल q मायनस p. तसंच इकडे ही टर्म जर आपण इकडे आणली तर ती सुद्धा मायनस होईल, मायनस p इंटू q-1 d इक्वल टू 0. त्यानंतर मध्ये जर मल्टिप्लाय केला आपण हे हा ट्वाइस a q-p प्लस मध्ये मल्टिप्लाय केला तर qp मायनस qd मायनस pq मायनस मायनस प्लस pd इज इक्वल टू 0 होईल. आणि त्यानंतर बघा हा आपला qp
किंवा PQ हे सारखेच आहेत, गेट कॅन्सल्ड. हा QD आणि इकडे PD आहे, तिथून D कॉमन निघून जाईल. बघा इथे 2A Q मायनस P आणि इथून जर Q कॉमन काढला काय होईल बघा. Q जर कॉमन काढला आपण तर इथून हे बघा या दोन टर्ममधून D कॉमन निघतोय, तर इथे प्लस P मायनस Q किंवा मायनस साईन जर कॉमन काढली तर इथे Q मायनस P इंटू D इज इक्वल टू 0. हे दोन ब्रॅकेट रिपीट झालेले आहेत, तर रिपीट झालेल्या ब्रॅकेटमधून ते जर आपण कॉमन काढले तर इथे Q मायनस P मल्टिप्लाय बाय हा ट्वाईस A, हा इथला उरलेला जो ट्वाईस A आहे हा ट्वाईस A आणि मायनस 1 इक्वल टू तुम्हाला 0 मिळेल. म्हणजे Q मायनस P इक्वल टू 0 असेल किंवा 2A मायनस 1 इक्वल टू 0 असणार आहे. आणि मग फायनली आता इथे P इज इक्वल टू Q मिळेल. हे दोघे इक्वल मिळाले P आणि Q, आणि ट्वाईस A इज इक्वल टू 1 मिळतो, म्हणजे A इज इक्वल टू 1/2 मिळतोय. आपल्याला कॉमन डिफरन्स पण काढायचा आहे, कारण सगळे रिलेशन त्यांनी जे दिसतात ऑप्शन मधले ते सगळे फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स यांच्याशी निगडीत आहेत. म्हणून आपल्याला काय करायला लागणार बघा. आता याच्यावरून कॉमन डिफरन्स जो आहे तो आपल्याला काढायला लागणार. तर कॉमन डिफरन्स सॉरी इथे D आहे, हा D आणि हा इथे D होईल, म्हणजे हा D होईल. म्हणजे बरोबर रिलेशन तुम्हाला मिळालं आहे. हा 2 जर इकडे आणला तर 2A इज इक्वल टू D मिळेल. म्हणजे ॲक्च्युली सॉरी इथे आपला D सुटल्यामुळे लक्षात आलं नाही, परंतु इथे एक रिलेशन आपल्याला डायरेक्टली मिळालेलं आहे 2A मायनस D जो आहे. कारण हा इथे कॉमन Q मायनस P कॉमन काढल्यानंतर 2A मायनस 1 ऐवजी इथे हा D पण आहे, म्हणून इथे D राहील. म्हणजे हा जो ब्रॅकेट आहे 2A मायनस D इक्वल टू 0 असेल तर D इक्वल टू 2A असेल. आणि हा इकडे तिकडे न पाठवता आपल्याला डायरेक्ट हे रिलेशन डायरेक्ट मिळतं आहे की कॉमन डिफरन्स जो आहे तो ट्वाईस टाइम आहे फर्स्ट टर्मच्या. म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो की इथे तुम्ही जो ऑप्शन नंबर आपला C दिसतोय बघा, तर कॉमन डिफरन्स इज इक्वल टू ट्वाईस द फर्स्ट टर्म. म्हणजे फर्स्ट टर्मच्या तो दुप्पट आहे, ट्वाईस आहे, हे आपल्याला दिसतंय. म्हणजे ऑप्शन नंबर C जो आहे तो आपला करेक्ट ऑप्शन आहे. अशा पद्धतीने मित्रांनो जे आहे त्याचे खूप सारे आपण एक्झाम्पल घेऊन घेतलेले आहेत या सिक्वेन्स अँड सिरीज या टॉपिकवर आधारित, जे प्रिव्हियस इयरच्या एक्झाम्समध्ये विचारले गेलेले आहेत. तर या संपूर्ण थेअरी आणि एक्झाम्पलचा संपूर्ण जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी संपवलेला आहे. यानंतर पुन्हा भेटू एक नवीन टॉपिक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये.